बरोबर विल्सन सर, मयूर परिटकर या सगळ्या आमच्या विशेष सहकार्य मान्यवरांचा देखील मी गणेशजी जुनवणे असतील, स्वप्नील लष्करे अशा सगळ्या बक्षीसदाते मान्यवरांचा मी पुढे एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. कारण हे बक्षीसदाते मान्यवर पुढे येतात आणि त्याचमुळे ही क्रिकेटची स्पर्धा एक यशस्वी होते. तर यानंतर आपण सगळ्यात पहिले तर आपण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर सर्वात पहिले तर आपण या ठिकाणी सन्मान करतोय ज्यांच्या वतीने आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये ट्रॉफीज सर्व काही सौजन्य केलेले आहेत ते सन्माननीय मोहन शेठ राऊत यांचं विशेष मी कौतुक करेल, विशेष धन्यवाद व्यक्त करेल. सर्वात पहिले तर आपण आपल्या सर्वांच्या या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष योगदान आहे असे भावी नगरसेवक आदरणीय दिलीप भाऊ राऊत भाऊंचा मी या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय. त्यांचा सन्मान या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय रोहिदास भाऊ तरस यांच्या शुभास्ते आपण सन्मान देतोय. मी विनंती करतो दिलीप भाऊ राऊत आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि रोहिदास भाऊ तरस आपणास विनंती करतो आपण या सन्मान देण्यासाठी पुढेकार घ्यावा. हे बघा थोडासा पावसाचा सावड आहे, पाऊस सुरू आहे, परंतु तरी देखील आपण सगळेजण जे सहकार्य करतायत. आणि नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी धन्यवाद दिलीप भाऊ राऊत. असंच प्रेम, असंच सहकार्य, आपण या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी नेहमी राहील. यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांनी ट्रॉफीज आम्हाला सौजन्य केलेल्या आहेत, जे मानाचे करंडक सौजन्य केलेले आहेत, असेच एक दानशूर व्यक्तिमत्व आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही सगळेजण पाहतो असे आदरणीय मोहन शेठ राऊत यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. विनंती करतो मोहन भाऊ आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आणि नक्कीच अचानक भविष्य असणारे भक्कम आधारस्तंभ आदरणीय अक्षय भाऊ तरस यांच्या शुभ हस्ते आम्ही मोहन भाऊ राऊत यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय. तर धन्यवाद. खऱ्या अर्थानं मोहन भाऊ असंच प्रेम, असं सहकार्य आपलं या स्पर्धेसाठी नेहमी राहील. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य यांचं आम्हाला लाभलं. याक्स टेलर या नावाला ब्रँड बनवण्यासाठी यांनी नक्कीच रात्रीचा दिवस केला असे राजेश भाऊ मांढरे यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय. तर राजेश भाऊ विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचा आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय दिलीप शेठ राऊत यांना विनंती करतो भाऊ आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान देतोय राजेश भाऊ यांना. तर आपण हा सन्मान देण्यासाठी पुढे यायचंय. एक मायेची प्रेमाची उबदार शाल आणि एक सन्मान चिन्ह हा देऊन सन्मान होतोय. त्यानंतर आणि विशेष आपण पाहतोय नक्कीच भावी नगरसेवक आणि यांचे विशेष योगदान आहे असे आदरणीय अक्षय शेठ तरस अक्षय भाऊंचा देखील आम्ही सन्मान करतोय. आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय प्रमुख मार्गदर्शक रोहिदास शेठ तरस यांच्या शुभास्ते सन्मान आम्ही देतोय. तर रोहिदास भाऊंना विनंती करतो आपण सन्मान देण्यासाठी या. या ठिकाणी यथोचित असे मान सन्मान आलेल्या अतिथींचा आम्ही या ठिकाणी करत आहोत. अक्षय भाऊ तरस असंच प्रेम, असं सहकार्य नेहमीच आमचं अचानक भाऊच्या पाठीशी नेहमी राहील. यानंतर आणि सगळ्यात महत्वाचा अजून एक सन्मान आम्ही करतोय. खरोखरच आम्ही डीपीएलचे 4 पर्व यशस्वी पर्व पाहिले. अचानक बॉईजचे पाठीशी खंबीरपणे आणि विषय आपण पाहिलं तर भाऊ नेहमी सांगत असतात की अचानक बॉईजच्या कुठल्याही सदस्याला अर्ध्या रात्रीला कसली अडचण असू द्या तर आवर्जून तुम्ही माझ्यापर्यंत या, तुम्हाला मी निराश करणार नाही. आणि अचानक बॉईजच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारं व्यक्तिमत्व
सर्वांचे लाडके प्रमुख मार्गदर्शक आदरणीय रोहिदास शेठ भाऊ रोहिदास शेठ तरस यांचा आम्ही या ठिकाणी अचानक बॉईच्या सगळ्या सदस्यांच्या वतीने सन्मान करतोय. तर मी विनंती करतो की रोहिदास भाऊ आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. आकाश भाऊ असतील, उमेश भाऊ असतील, या सगळे जण या. आपले अचानक बॉईचे सदस्य आपण हा सन्मान या ठिकाणी देत आहोत. तर धन्यवाद भाऊ. आणि नक्कीच असंच प्रेम असं सहकार्य आपलं नेहमीच आमच्या अचानक बॉईच्या सदस्यांमागे नेहमी राहील. यानंतर एक्साइड बॅटरीचे ओनर सन्माननीय आमचे सुनील भाऊ यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. तर विनंती करतो सुनील भाऊ आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. राहुल शेठ रामोनशी यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान देतोय. राहुल भाऊ या हा सन्मान देण्यासाठी. विशेष आपण पाहिले गेले तर या स्पर्धेसाठी आपण पाहिले गेले तर एक स्पेशली संपूर्ण डिझाईन असू द्या, लॉट्स डिझाईन असू द्या, फ्लेक्स डिझाईन असू द्या, हे सगळं एक चांगल्या प्रकारचं डिझाईन ज्यांच्या माध्यमातून आपण बघितलंय ते एक उत्कृष्ट ग्राफिक्स डिझायनर म्हणून आपण त्याचा विशेष सन्मान या करतोय. ते आदरणीय ओमकार रोकडे यांचा या ठिकाणी येतोच त्याचा सन्मान होतोय. त्यांचा सन्मान तर नक्कीच आपण पाहतोय वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्कीच आणि त्यांचा सन्मान होतोय. त्यांचा सन्मान उमेश सुतार आणि आकाश भाऊ केंद्रे सरकार आपण सन्मान द्यायचा आहे. विषय आपण पाहिले तर योग्य सुलभ दरामध्ये तुम्हाला जर जाहिरातीसाठी किंवा आपले डिझाईन फोटो वाढदिवसाचे बॅनर्स बनवायचे असतील तर तुम्ही आवर्जून या व्यक्तीसोबत संपर्क साधा. खूप चांगले डिझाईन मात्र करतात. धन्यवाद. यानंतर आदरणीय एक क्रिकेट व्यक्तिमत्व आदरणीय आमचे महेश भाऊ दरेकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. महेश भाऊ विनंती करतो आपणही सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. शेखर भाऊ ढोबळे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान देतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने या बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने जनसेवक आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर नक्कीच पिंपरी चिंचवड शहराचे शिवसेना शहर प्रमुख खऱ्या अर्थानं संसद रत्न खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे साहेबांचे अतिशय विश्वासू जनसेवक निलेश भाऊ तरस भाऊंचा देखील आगमन होते. भाऊ आपलं देखील स्वागत. आणि भाऊ आता तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. जनसेवक आदरणीय निलेश भाऊ तरस भाऊंचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी लोकेश कोसकिया अचानक बॉईचे असणारे मार्गदर्शक यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान देत आहोत. या लोकेश भाऊ, आकाश केंगरे, उमेश सुतार, चला विनंती करतो आपण या. श्रीनाथ नायडू आपण या. अशरफ असतील. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नक्कीच जनसेवक म्हणून सध्या आपण या व्यक्तीला आपण काम करताना सतत बघितलंय. असं म्हणतात ना, ही सगळी मंडळी एका व्यासपीठावरती एका कार्यक्रमासाठी बोलवणं सोपं नाहीये, परंतु अचानक वहिने ते करून दाखवलं आणि आपण सगळे मान्यवरांनी तो आम्हाला बहुमूल्य आपला वेळ दिला, त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेतील पंच आम्ही पंचांचा सन्मान करत आहोत आणि या स्पर्धेतील पंच प्रमुख पंच आपण पाहतोय भारतभर सध्याच्या पंचांचं नाव आम्ही नेहमीच बघितलेलं आहे. तर बेस्ट अंपायर साठी एक स्पेशल डिझाईन केलेली ट्रॉफी आहे. तर अमर साठे सर यांचा आम्ही सन्मान करतोय. अमर साठे सरांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय मोहन शेठ राऊत विनंती करतो. मोहन भाऊ आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आम्ही देतोय. पंचांचा सन्मान आम्ही करतोय. अमरजी साठे सर खऱ्या अर्थाने गेले 4 दिवस ऊन पाहिलं नाही, वाराही पाहिला नाही आणि पाऊसही पाहिला नाही. एका स्पर्धेमध्ये 3 ऋतूंचा आनंद घेणारे पंच, त्यांचा सन्मान. यानंतर जय पुष्टी सरांचा देखील या क्षणी आम्ही सन्मान करतोय. पंच म्हणून त्यांनी देखील भूमिका बजावली. तर जय पुष्टी सरांचा देखील सन्मान या क्षणी
आदरणीय जनसेवक निलेश भाऊ तरस यांच्या शुभास्ते मी हा सन्मान देतोय जयपुष्टी सरांना. यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहतो गेले 4 दिवस ज्यांचा आवाज आपण स्पर्धेसाठी ऐकला ते नक्कीच एक गोड आवाज किरण येवले यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय आमचे राजेश भाऊ मांढरे, मी राजेश भाऊंना विनंती करतो आपण हा सन्मान देण्यासाठी पुढे यायचंय. नक्कीच एक उभरता आवाज, उभरता चेहरा किरण येवले यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर क्लिकलॅब.इन च्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करणारे अमितजी भुजबळ अँड टीम आपला सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर हा सन्मान या ठिकाणी आपण देतोय क्लिकलॅब.इन च्या माध्यमातून. या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपण खऱ्या अर्थानं इंस्टाग्राम पेजला खूप चांगले रील्स, चांगले चांगले मुवमेंट आपण पाहतोय ज्यांनी आपल्याला छोट्या छोट्या क्लिप्स मध्ये दाखवल्या. त्या अमितजी भुजबळ यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. तर त्यांचा सन्मान आज दिलीप भाऊ राऊत यांच्या शुभास्ते आम्ही हा सन्मान देतोय. तर दिलीप भाऊंना विनंती करतो भाऊ आपण हा सन्मान देण्यासाठी या. त्यानंतर आमचे ऑनलाईन स्कोरर विजय सावळे ज्यांनी 4 दिवस खूप चांगले स्कोरिंग, अचूक अशी स्कोरिंग मात्र ज्यांनी केली. तर विजय सावळे यांचा देखील सन्मान होते. त्यांचा सन्मान देण्यासाठी मी आमचे राजेश भाऊ मांढरे विनंती करतो आपण हा सन्मान देण्यासाठी पुढे या. त्याचबरोबर लेसी साऊंड सर्व्हिस ज्याने 4 दिवस आपण पाहतोय भर पावसामध्ये देखील खूप चांगला आवाज दिला. एक्साइड बॅटरीचे सन्माननीय सुनील भाऊ आपल्या शुभास्ते सन्मान होतोय. ते लेसी साऊंड सर्व्हिसचे ओनर विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. किंवा डीजे ऑपरेटर या, कोणी प्रतिनिधी असतील. चला डीजे ऑपरेटर. या खूप चांगला आवाज, खूप चांगले गीत आणि स्पेशली सगळ्यात जास्त मनोरंजन कोणाचं केलं असेल ना तो 40+ सगळ्या खेळाडूंचं खूप चांगलं मनोरंजन यांनी केलेलं आहे. विशेष आपण पाहतोय फ्लेक्स ज्यांनी खऱ्या अर्थाने सगळे उभे केलेत ते अजय तुपे यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. अजय तुपे विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. ते नसतील तर त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तरी या. आणि आता आपण वैयक्तिक पारितोषिकाकडे वळणार आहोत. सगळ्यात पहिलं घेऊयात उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज आपण खिताब देतोय. हे बघा सगळ्यांना काही ना काही प्राइज मिळतं. कॅश प्राइज 3000 रुपये आहे. आकर्षक ट्रॉफी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय मला वाटतं राजेश भाऊ, जिथे अचानक बॉईज असेल, जिथे उमेश नाडोन टीम असेल, अशा स्पेशली डिझाईन केलेल्या ट्रॉफी आणतात. तर आपण बघतो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज शिल्पाताई राऊत यांच्या वतीने आपण पाहतोय ट्रॉफीज आम्हाला सौजन्य झालेल्या आहेत आणि प्रत्येकाला ही हवीशी वाटणारी ट्रॉफी आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब जाईल. तर मोहन भाऊ विनंती करतो आपण या. आपल्या शुभास्ते आपण या किताब देतोय. तर 10 विकेट घेणारा आणि स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीतून वर्चस्व ठेवणारा देऊ 11 या टीमचा आतिश बोडके ठरतोय बेस्ट बॉलर, पर्पल कॅपचा मानकरी. आतिश या. रोख रक्कम 3000 रुपये
आणि त्याचबरोबर पर्पल कॅप. काय जबरदस्त हातीची गोलंदाजी राहिली. यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज आपण या किताबाकडे जाणार आहोत. आणि हे सगळं जे प्राइज देतोय आपण फक्त टॉप 4 मध्ये जे संघ आहेत त्यांनाच देणार आहे. जर कोणाला डाऊट असेल तर तुम्ही क्रॉस चेक करण्याची भूमिका जरी ठेवली तरी काही हरकत नाही. आपल्याकडे सगळं अपडेट आहे. तर सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी आपण पाहतोय आकर्षक ऑरेंज कॅपची ट्रॉफी आणि 3000 रुपयाचे कॅश प्राइज. तर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब देण्यासाठी सन्माननीय ज्यांच्या वतीने आपल्याला कॅश प्राइज सौजन्य झालेला आहे अमोलदादा काकडे यांच्या वतीने. तर रोहिदास शेठ तरस यांना विनंती करतो भाऊ आपण पुढे यायचा किताब देण्यासाठी. आणि ऑरेंज कॅप संपूर्ण स्पर्धा ज्यांनी आपल्या फलंदाजीने गाजवली असे या स्पर्धेचे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 71 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. क्लास टेम्परेमेंट काय असतं ज्याने दाखवलं. वैभव सानीसाठी जोरदार टाळ्या. अमोल दादा काकडे यांच्या वतीने सौजन्य झालेले रोख 3000 रुपयाचं प्राइज. वय वर्ष 40+ आहे. सचिन रमेश तेंडुलकर डीवाय पाटील स्टेडियम वरती हेड कोच म्हणून मात्र काम करतात अकॅडमीचे. वैभव सानी सरांसाठी जोरदार टाळ्या. तर मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द सिरीज संपूर्ण स्पर्धा आपली श्रीकांत गायकवाड सरांच्या वतीने मात्र 5000 रुपयाचे प्राइज आपल्याला सौजन्य झाले. एक आकर्षक चषक देखील आहे. ही संपूर्ण स्पर्धा आपल्या फलंदाजीने आपल्या खेळाने मात्र जी गाजवली आहे. प्रथमतः किताब देण्यासाठी जनसेवक आदरणीय निलेश भाऊ तरस मी विनंती करतो भाऊ आपण हा किताब देण्यासाठी पुढे यायचंय. रोख रक्कम 5000 रुपये. आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय 117 धावा ज्याने बनवल्यात तर भारत कदम या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज. विशेष आपण पाहिले गेलं तर मूळचे बारामतीचे आहेत परंतु सध्या महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असल्यामुळे ते आता मावळमध्ये स्थायिक झालेत. तर एकदा भारत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तर भारत सर जायचं नाहीये 2 मिनिटं आवर्जून मी वेळ घेईल. भारत सर जर आपण पाहिले गेले तर संपूर्ण महाराष्ट्रभर क्रिकेट खेळतात आणि आता ते मावळचे झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते मावळमध्ये खेळताना पाहायला मिळतील. भारत सर सिरीजचा किताब मिळालाय. पहिली सीझनची स्पर्धा आहे कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. प्रथमतः आयोजकांचं मनापासून आभार मानतो. एवढी भारी टुर्नामेंट एवढं भारी आयोजन त्यांनी केलं. मागच्या वर्षीच मी मावळ स्टेशनला नाव दिलं तर मला खेळता आलं नाही मी पण या वर्षी मला संधी दिली त्यामुळे त्याबद्दल मावळचे जे सर्व आहेत संयोजक आयोजक त्यांनी मला संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. आणि आमची टीम रोज एकत्र प्रॅक्टिस करते. खूप चांगली मुलं आहेत. त्यांनी पण मला समजून घेतलं त्यासाठी खूप खूप आभार त्यांचं पण. थँक्यू भारत सर. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर आपण मुख्य पारितोषिकाकडे वळणार आहोत. आणि मुख्य पारितोषिक तर मुख्य पारितोषिक देण्या अगोदर खरोखरच ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्यांचा पुन्हा एकदा नामोल्लेख होणं गरजेचं आहे. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय रोहिदास शेठ तरस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं तर अचानक बॉईच्या माध्यमातून भावी नगरसेवक चषकाचं आयोजन. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिले गेलं तर अमोलदादा व्यवहारे असतील त्याचबरोबर रोहन शेठ साबळे तुषारदादा तरस राहुलदादा कलाटे तायप्पा धनगर साहेब त्याचबरोबर शिल्पाताई मोहन राऊत संगीताताई भोंडवे त्याचबरोबर राजेंद्र भाऊ तरस असतील त्याचबरोबर श्रेयाताई गायकवाड तरस असतील जनसेवक निलेश भाऊ तरस असतील त्याचबरोबर दिलीप भाऊ राऊत असतील बाप्पांना कातळे राजेश भाऊ मांढरे एक्सेलरचे ओनर संदीप भाऊ परिंडवाल त्याचबरोबर संदीप भाऊ ठाकूर त्याचबरोबर राजू तरुण सिंग रत्तू संदीप भाऊ घोसगे सुमितदादा तरस अमोल तरस रोहित गाग श्रीकांत गायकवाड गणेश विधाटे विल्सन सर विमल कॉल सर मयूर परिटकर गणेश जुनवणे स्वप्नील लष्करे कृष्णा चलवादी अमोलदादा काकडे आणि सगळ्यांचा खऱ्या अर्थानं नामोल्लेख करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. चूक बोलणे कोणाचा नामोल्लेख राहिला असेल
तर अचानक बॉईजचा एक सदस्य या नात्याने मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आता आपण पुढील बक्षीस वितरणाला सुरुवात करतो. नक्कीच आपण पाहिलं मित्रांनो, प्रत्येकाचा सत्कार करण्याचं काम तर झाले, सन्मान देखील झाला, परंतु गेले 4 दिवस आमच्या समेत नक्कीच यांनी या मैदानाला जागा ठेवण्याचं काम केलं आणि प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य केलं. जेव्हा खेळ सुरू असतो आणि खेळाडूला जोश भरण्याचं काम करत असतात, असे मावळ भूषण सन्माननीय सुमीजी सोनवणे सरांचा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं सन्मान केला जातोय. सन्माननीय रोहिदास शेठजी तरस यांच्या वतीनं मावळ भूषण सन्माननीय सुमीजी सोनवणे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर साहेबांना विनंती आहे आपण सन्मान करण्यासाठी या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक चांगला दर्जेदार आवाज जो तुमच्या कानावरती आदळत होता, सुमितजी सोनवणे यांचा केला जातोय. आयोजक कमिटीच्या वतीनं प्रेमाचा गोड असा सन्मान. अगदी मनापासून धन्यवाद किरण. यानंतर मी सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय दिलीप भाऊ राऊत मी विनंती करतो. भाऊ आपण शुभेच्छा. यानंतर या सेलरचे ओनर राकेश भाऊ मांढरे, राजेश भाऊ बोलतील ना नंतर सगळे बोला, थोडं थोडं 2 शब्द. आम्हाला माहिती तुम्ही चांगले बोलता. यानंतर राजेश भाऊ नक्कीच या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतील. हॅलो, आज इथं उपस्थित सर्व मान्यवर आमचे मित्र निलेश भाऊ तरच असतील, मोहन भाऊ राऊत असतील, दिलीप काका राऊत असतील, रोहिदास शेठ तरच असतील, बाकी सगळे इथं खिलाडू आहेत, काही काही माझे मित्र परिवार आहेत, माझे भाऊ आहेत, बंधू आहेत सगळे. आणि सर्व ज्या ह्या कार्यक्रम मध्ये ही जी टुर्नामेंट चालू आहे, या टुर्नामेंट उमेश भाऊ नायडू आमचे मित्र भाऊच बोलायला लागेल, कारण खूप टुर्नामेंट त्यांनी केलेत आणि आजचं टुर्नामेंट सुद्धा त्यांनी परत एकदम सुंदर असं केलेलं आहे. नियोजन पण खूप सुंदर आहे, पण पावसाने खूप त्रास दिलाय. तर ते मी सगळ्या खेळाडूंना फक्त शुभेच्छा देईल आणि पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन करेल. आणि सर्वांना जे फर्स्ट प्राइज सेकंड प्राइज मिळालंय, ह्याच्यात फर्स्ट प्राइज सेकंड प्राइज काही नसतं. एक तुम्ही स्वतः खेळता आणि स्वतःसाठी जे खेळून जे मेहनत करताय आणि जेवढी प्रॅक्टिस करताय ते खूप मोठं काम आहे. तर हे जे फर्स्ट सेकंड चालूच राहणार आहे, जे धावपळ जिंदगीवर आहेच, मागं पुढं होतच राहणार आहे. त्यामुळे जे आमचे मित्र आहेत, सुमित भाऊ चव्हाण असतील, बाकी सोनवणे असतील आणि बाकी सगळे जे मित्र परिवार आहे ज्यांनी टुर्नामेंट आयोजन केलंय, त्यांचं मी त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन करतो. आणि या दिवाळीच्या निमित्त हे जे नगरसेवक हे पारितोषिक चषक ठेवलंय त्यासाठी सगळ्यांना अभिनंदन आणि धन्यवाद करतो. धन्यवाद भाऊ. यानंतर या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचे शिवसेना शहर प्रमुख, खऱ्या अर्थानं संसदरत्न खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांचे अतिशय विश्वासू आणि जनसेवक म्हणून मात्र सध्या आपण सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ज्या व्यक्तीने मात्र घर केलंय ते आदरणीय निलेश भाऊ तरच मी विनंती करतो भाऊ आपण या सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. आज या ठिकाणी अचानक बॉईजच्या वतीने त्याचप्रमाणे भावी नगरसेवक चषक 2025 त्यामध्ये आमचे मित्र उमेश भाऊ नायडू, त्याचप्रमाणे आकाश आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जे मेहनत घेतली आणि असं भव्य दिव्य असं या स्पर्धांचं आयोजन आणि नियोजन केलं, त्याबद्दल देखील मी या सर्व सभासदांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला या स्पर्धेनिमित्त उपस्थित झालेले आमचे आणि आपल्या प्रभागामध्ये आजचे बांधकाम व्यवसाय चांगल्या प्रकारे करतात असे आमचे मोठे बंधू रोहिदासजी तरस, त्याचप्रमाणे या ठिकाणी भाजपचे उपाध्यक्ष आदरणीय दिलीपजी राऊत, त्याचप्रमाणे मंडल अध्यक्ष मोहन राऊत आणि त्याचप्रमाणे आमचे मित्र युवा उद्योजक मांढरे, त्याचप्रमाणे राजेश मांढरे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय व्यासपीठावर असणारे सर्व, त्याचप्रमाणे आपण सर्वांनी सर्व क्रिकेट प्रेमींनी यामध्ये सहभागी घेतला, ज्या ज्या टीमांनी यामध्ये सहभागी घेतला त्यांचं देखील या ठिकाणी मी अचानक बॉईजच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. आज जर आपण बघायला गेलं तर खऱ्या अर्थानं पावसाची या ठिकाणी परतीचा पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे
याच्यामध्ये आपल्याला पावसाने या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे साथ दिली. त्याचप्रमाणे आमचे मित्र सुमित त्यांनी देखील चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केलं. त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रत्येक ठिकाणी टुर्नामेंट असेल किंवा आमच्या कार्यक्रमामध्ये असेल अतिशय उत्कृष्ट प्रकारे निवेदन करणारे असं हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने त्यांनी देखील चांगलं सूत्रसंचालन केलं. त्यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आलाय त्या टीमचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो. ज्या टीमांना या ठिकाणी क्रमांक भेटलाय त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांना विजेत्या टीमला देखील शुभेच्छा देतो. आणि ज्या टीम विजेत्या नाही झाल्या ज्यांनी सहभागी घेतला पुढच्या काळामध्ये निश्चितच आपण आपल्या काही चुका आहे किंवा आपल्या टीमामध्ये ज्या उणीव आहे त्या भरून काढून निश्चितच आपण देखील क्रमांकामध्ये बसेल अशा तयारीमध्ये या. आणि आपल्या सर्वांना मावळचे खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे त्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आपल्या चिंचवड विधानसभेचे आमदार आदरणीय शंकरभाऊ जगताप यांच्या वतीने देखील आपल्याला शुभेच्छा देतो. आणि माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने आपल्या सर्व विजेत्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर आदरणीय मोहन भाऊ राऊत हे देखील आपल्या या स्पर्धेच्या स्तरी बक्षीस जाते. हे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देतील. मी भाऊंना विनंती करतो की भाऊ आपणही या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. आज या ठिकाणी अचानक बॉईजच्या वतीने भावीनगर चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचा आज अंतिम दिवस होता. उमेश नायडू व त्याच्या सर्व सहकारी बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेचे चांगल्या प्रकारे आयोजन करतात. गेले 10 वर्षापासून आम्ही पाहतोय. त्याचप्रमाणे आमच्या मामुडी गावातील MPL स्पर्धा असो त्या ठिकाणी देखील उमेश नायडू व त्याच्या सहकाऱ्यांचं आम्हाला खूप सहकार्य असतं. आज या ठिकाणी जे संघ सहभागी झाले त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. विशेष करून ज्या संघांनी या ठिकाणी बक्षीस मिळवले प्रथम क्रमांक असेल, द्वितीय क्रमांक असेल, तृतीय क्रमांक असेल त्याचप्रमाणे जे संघ पराभूत झालेत त्यांना देखील मी पुढच्या सामन्यांसाठी पुढच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल रोहिदास भाऊतरस असतील, शिवसेना शहर प्रमुख निलेश भाऊतरस असतील, दिलीप भाऊ राऊत असेल, राजेश मांढरे असतील व त्याचप्रमाणे अक्षय तरस व इतर सर्व मान्यवर हे उपस्थित राहिले त्यांचे देखील या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर तर रोहिदास भाऊंच्या वतीने देखील सगळ्यांना शुभेच्छा. कारण भाऊ बोलत नाही, भाऊंचं कामही बोलतं. तर आपण या स्पर्धेतील सगळ्यात पहिलं तर चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 25,000 रुपये आणि भावीनगर सेवक चषकाचं एक मानाचं करंडक देऊन आपण सन्मानित करतोय. तर या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक असेल सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे. हा टीम या स्पर्धेचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरतायत. हा किताब देण्यासाठी मी आदरणीय दिलीप भाऊ राऊत यांना विनंती करतो. भाऊ आपण पुढे यायचे हा किताब देण्यासाठी. टीमचे प्रतिनिधी चला. प्रदीप असतील, JP सर असतील, आपण हा किताब घेण्यासाठी यायचंय. आणि हे प्राइज दिल्यानंतर तुमचं जे काही कॅश प्राइज आहे ते तुम्हाला लगेच एक तर आपल्या अकाउंटवर दिले जाईल. त्याची काळजी करू नका, लगेच दिले जाईल. यानंतर या स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा आपण किताब देतोय आणि हा किताब देण्यासाठी मी प्रथमतः आदरणीय याक्स टेलरचे असणारे ओनर आदरणीय राजेश भाऊ मांढरे आणि त्याचबरोबर आमचे सुनील भाऊ विनंती करतो आपणही या. तर या स्पर्धेचे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी हा किताब जातोय तो म्हणजे वन सोल्युशन नवी मुंबई या टीमच्या नावावरती. तर या टीम ओनर किंवा कोणी त्यांचे प्रतिनिधी तर आपण हा किताब यासाठी देतोय. रोख रक्कम 25,000 रुपये आणि त्याचबरोबर एक मानाचं करंडक. वन सोल्युशन नवी मुंबई 40+ मधली असणारी टीम. अभिनंदन. तर या स्पर्धेचा आपण उपविजेता भावीनगर सेवक चषक भावीनगर सेवक चषक 2025 चे उपविजेते आणि या स्पर्धेचे उपविजेता हा किताब जातोय देऊ 11 अर्थातच
नगरसेवक प्रवीण दादा काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव या टीम अभिनंदन. रोख रक्कम 50,000 रुपये आणि एक मानाचं करंडक. फक्त आता एवढे बसणार कसे, फक्त एक कॅप्टन या आणि हा खिताब आपण देण्यासाठी आदरणीय मोहन भाऊ राऊत मी विनंती करतो मोहन भाऊ की आपल्या शुभ हस्ते आम्ही उपविजेता हा किताब यशने देतोय. दिलीप भाऊ राऊत आपणही विनंती, आपणही पुढे या. मोहन भाऊ राऊत या. मान्यवरांना जागा द्या, तुम्ही सगळे मागे या. फक्त कॅप्टन सोबत ट्रॉफी दिली जाईल. या सगळेजण मान्यवर. मोहन भाऊ या साईडला या. मोहन भाऊ रोख रक्कम रोख रक्कम 50,000 रुपयांनी या स्पर्धेचे उपविजेते देऊ 11 अर्थातच नगरसेवक प्रवीण भाऊ काळोखे स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव. आणि यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा राजेंद्र बोत्रज असेल, सनीदादा आपसे असतील, संगीताताई भोंडवे असतील, दिलीप भाऊ राऊत, तायप्पा धनगर या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा धन्यवाद आहे. आणि या स्पर्धेचा आता आपण चॅम्पियन हा किताब याक्षणी देणार आहोत. रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि भावी नगरसेवक चषकाचा मानाचा करंडक. आणि या स्पर्धेचे चॅम्पियन आहेत वाघधरे बॉईज अर्थात एकविरा 11. तर हा किताब देण्यासाठी या ठिकाणी मी जनसेवक आदरणीय निलेश भाऊ तरस आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय रोहिदास भाऊ तरस मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच या स्पर्धेसाठी तब्बल 1.5 लाख रुपयाचं सहकार्य करणारे दोन्ही अतिथी प्रमुख यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचा आपण या ठिकाणी हा पुरस्कार देतोय. वाघधरे बॉईज अर्थात एकविरा 11 ये टीम चॅम्पियन ठरतीये आणि या सगळ्या चॅम्पियन साठी त्या जोरदार टाळ्या. थँक्यू डीजे. तर नक्कीच अभिनंदन पागधरे बॉईज, वेल प्लेड. आज आपण पाहतोय तर मी नक्कीच आमचे जे टीम ओनर आहेत मी त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा जरूर करेल. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय जनसेवक निलेश भाऊ तरस असतील, रोहिदास भाऊ तरस असतील यांच्या वतीने आपण पाहतोय या स्पर्धेसाठी तब्बल 1.5 लाख रुपयाचं प्राइज आपल्याला सौजन्य झालेलं आहे. खास मुंबईची टीम आहे पागधरे बॉईज अर्थातच एकविरा 11 टीम वसई ही टीम आपण पाहतो या सीझनची चॅम्पियन होतीये आणि आता खरी दिवाळी गोड आहे. तर सगळ्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि फक्त माझ्यासोबत जे होते ना अतिरिक्त प्रतिनिधी टीमचे ओनर त्यांना विनंती करतो आपण या. जे प्रतिनिधी आमच्या सोबत होते बघा कॉम्बॉक्स मध्ये, सर तुम्ही वरती स्टेज इकडे या. मंगेश सर या, तुम्ही या. आता खेळाडू खेळतात, गोलंदाज गोलंदाजी करतो, बॅट्समन बॅटिंग करतो, परंतु टीम चालवत असताना किती अडचणी असतात, त्यानंतर हे सगळ्यांना कशा प्रकारे बांधून ठेवायचं असतं, एवढ्या दूरचा प्रवास कसा करायचा आणि त्यानंतर इथे चांगलं खेळायचं, टेम्परमेंट कसं घेऊन खेळायचं, याबद्दल सर काय सांगाल. इथे आल्यानंतर स्पर्धा कशी होती, सगळ्यात जास्त जोश तुमच्याकडे होता. नक्कीच नक्कीच हे जे काही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली खूप छान झाली, खूप बरं वाटलं. आमचं इथे एक स्वप्न होतं. आम्ही गेल्या वर्षी क्वालिफायला आम्ही हारलेलो होतो. 6 बॉलमध्ये 11 रन होते, 11 रन समोरच्यांना करायचे होते.
तर ते ॲक्च्युली त्या लोकांनी केलेलं आहे आणि आम्ही त्यावेळी हरलेलो होतो. पण आम्ही एक टार्गेट घेऊन आलो की आपल्याला यावेळी फायनल मारायचीच आहे. आणि हे माझे जे प्लेयर आहेत, जे संघ जो बांधलेला आहे आम्ही, आणि जे प्लेयर आहेत त्याचा जो चांगला परफॉर्मन्स देऊन आज जे आम्ही फायनल मारलेली आहे, चांगलं छान. परंतु सगळ्यात महत्वाचं काय, आमच्या लक्षामध्ये नक्की तुमची टीम तर नक्की लक्षात राहणार आहे, पण सगळ्यात मंगेश सर की तुमची जी सिट्टी होती आणि त्यानंतर तुमचं जे सेलिब्रेशन होतं ते एक बार तो बनताय बाय. थँक्यू पुन्हा एकदा अभिनंदन. तर आपल्यासोबत उपविजेत्या टीमचे कॅप्टन असतील धनराज पाटील. तर धनराज, सगळ्यात पहिले तर तुमचं अभिनंदन. या सीझनची दिवाळी आणि आपण पाहतो उपविजेता हा किताब मिळालेला आहे. एकंदरीत कसं वाटलं आणि कशी एन्जॉय केली स्पर्धा? एन्जॉयमेंट म्हणजे अचानक बॉयजची जेव्हा टुर्नामेंट असते ना, त्याच्या आयोजन आणि नियोजन हे खूपच छान असतं. आणि जेव्हा त्यांच्या स्पर्धेचा हँडल मावळच्या ग्रुपवरती पडतो तर आम्ही निश्चित एंट्री करतोच तिथं, कारण यांच्या धोबी ग्राउंडवरती अचानक बॉयजची टुर्नामेंट खेळायचं आहे ना, एक फीलच वेगळा आहे. आणि आम्ही खुश आहे की नाही का आम्ही उपविजेते आणि आम्ही फाईट पण दिली शेवटपर्यंत. फक्त थोडंसं 3-4 रनचा फरक झाला, नाही तर फर्स्ट प्राइज आपल्या मावळातच आलं असतं. वेल प्लेड खूप चांगलं. आणि अजून एक शेवटचा प्रश्न विचारेल धनराज. आज आपण पाहतोय मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनमुळे हे सगळ्या काही गोष्टी शक्य होत आहेत, तर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन बद्दल काय सांगाल? मावळ क्रिकेट असोसिएशनमुळं जे आपल्या मावळा कोपऱ्यात जी गावं आहेत ती पण एक उच्च लेवलचं क्रिकेट खेळायला इथं येतात ते आणि एकत्रित होतात ते. त्यामुळं आता मावळ असोसिएशनला मला वाटते 45 टीम्स रजिस्टर आहे प्रत्येक गावाच्या, आणि हा रेंज आहे ना वाढतच चाललेला आहे दिवसेंदिवस. त्याच्या मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनचे पण खूप खूप आभार. धन्यवाद हर्ष, तुम्हाला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर भावीनगर सेवक चषक अचानक बॉईजच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा, एक यशस्वी क्रिकेटची स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली. खरोखर चारही संघाने खूप चांगला खेळ केला. 40+ खूप चांगले संघ खेळले आणि या स्पर्धेमध्ये ज्या बक्षीसदात्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्या बक्षीसदात्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि अचानक बॉईजच्या वतीने सगळ्यांचा मान सन्मान, सगळ्यांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुकबुलीने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल